गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावरती ठाण्यातील पत्रकारांसाठी अत्यंत आनंदाचा आणि ऐतिहासिक क्षण अनुभवायला मिळाला. सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पत्रकारांना म्हाडाची हक्काची घरकुलं मिळाली असून या उपक्रमाचं प्रमुख श्रेय ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पेत्रे यांना देण्यात आले. या पार्श्वभूमीवरती महापौर शर्मिला पिंपळकर यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करीत ठाणे शहर नियोजन समितीत त्यांच्या सहभागाचा विचार करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे. कोलशेत येथील संजीव आश्रय इमारतींमधील 53 घरांच्या लॉटरीमध्ये 42 अर्जदार पात्र ठरले होते. यापैकी संपूर्ण रक्कम भरलेल्या पत्रकारांना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती घरांच्या किल्ल्या देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार संजय पेत्रे यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून म्हाडा प्राधिकरणाकडून किल्ल्यावर ताबापत्र मिळवलंय. त्यानुसार ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये पात्र पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना म्हाडाच्या घरांच्या किल्ल्या आणि अंतिम ताबापत्रांचं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम पार पडल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. या कार्यक्रमाला उपमहापौर कृष्णा पाटील, माहिती जनसंपर्क विभागाचे उपसंचालक मनोज सानप, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी तुषार राजे, नारायण शेट्टी, श्रीकांत खाडे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे आनंद कांबळे, दिलीप शिंदे, ज्येष्ठ संपादक दीपक दळवी, महापालिकेच्या उपमाहिती व जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगनकर यांची उपस्थिती होती. या उपक्रमामुळे ठाण्यातील पत्रकारांचे घराचे स्वप्न साकार झाले असून पत्रकार संघटनेची एकजूट आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यशस्वी ठरल्याचं यावेळी अधोरेखित झाले.